नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता जस्ट मी घरी आले आणि आई बघा आमची कशी झोपली आहे. आई आहे ना, सिरियल बघते आणि मी स्टॉप केलाय. तर तिला थोडासा राग आला. हा, हो, ती बोलते मी झोपलोय ना, व्हिडिओ काढते माझी. तर आता मी घरी आली तर जस्ट नीलम बोलते की काय बनवते नीलम. काय माहिती राईस पेपरचं त्याला काय बोलतात. तर नीलमने एक रील बघितली, त्याच्यामध्ये तिने राईस पेपरच्या त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकलेत आणि ते Dumplings type. डम्पलिंग्स टाईप. तर ते बनवते. तर तिला मी भाज्या आणून दिल्या होत्या. तर आता तिने हे सगळं कट केलंय. ह्याच्यामध्ये हे गाजर आहे, हा कांदा आहे आणि हे शिमला मिरची आहे आणि हे ब्रोकोली. अजून काय टाकणार आहेस? मशरूम. मशरूम. ते मशरूम तिने वॉश करायला ठेवलंय. मग आता ते गरम करेल आणि हे उकळून घ्यायचंय. हे चीज आहे स्लाइसची आणि ही शेजवान चटणी. या पॅकेटमधली जी शेजवान चटणी आहे ना, ती खूप छान लागते डब्यातल्यापेक्षा ना. मस्त लागते. तुम्ही पण ट्राय करा. मी खूप साऱ्या व्हेजिटेबल्स आणल्या आज. तर मी बोलली पास्ता पण बनवेल, कारण का लास्ट टाइम मी पास्ता बनवलेला ना, तो खूप छान झालेला. तर आता नेक्स्ट टाइम बनवेल. आता पहिलं हिची रेसिपी, नंतर मग माझी. जेवण तर मी कधीतरीच बनवते. जास्त करून नीलम आमची जेवण बनवत असते आणि मम्मी. मी कधीतरीच बनवते आणि बनवायला घेतलं की खूप जास्त बनवते ना. हो, तू जास्त बनवतच नाहीस, तू थोडंसच बनवतेस, पोट पण भरत नाही. हा, माझी क्वांटिटी थोडी कमी असते. माझं असं म्हणणं आहे की लगेच संपलं पाहिजे जेवण, म्हणून मी माझी क्वांटिटी कमी बनवते. आईला काहीतरी बोलायचंय तर ती बोलते. बोल, काय बोलतेस. मी गावाला पावटा भात बनवते. तर तुम्हाला जर आवडला तर तुम्ही खाऊ शकता, पण तुम्ही पण बनवतो ना, तुम्हाला पाठवून द्या तसं काही. तिला म्हणजे बोलायचं आहे की तुम्हाला पण बघायचं असेल ना पावट्याचं, ती राईस बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवेल ती कशी बनवते. आई, तू पावट्याचं झाड पण लावलेलंस ना गावाला, हो. ते तोडलंस? हा? ते झाड, ह्याचं झाड लावलेलं ना तू गावाला परड्यात, हा, पावट्याचं होतं झाड. मग ते तोडलंस? नाही, मग ते शेंगा झाल्यानंतर तो उपटून टाकतो. आमच्या आईने ह्याचं पण झाड लावलं होतं, पण तिने ते तोडून टाकलं. आमच्या आईला भाज्या लावायला खूप आवडतात. ती सगळ्या भाज्या लावते. ती टमाटर खात नाही, तरी पण तिने टमाटरची झाडं लावलेली आणि त्याला किती सारे टमाटर आले होते. ते पण तिने काढून टाकले. टमाटरचं झाड पण काढलंस ना? टमॅटो. टमाट्याचं पण झाड लावलं होतं, पण टमाटर भरपूर, किती भरपूर टोमॅटो आलेले ना त्याला. दोनच झाडं होती ना वांग्याची, होती नुसती वांगीच भाजलेली लांब लांब आलूपालीवाली. आता आणली ना मम्मीनी त्याच्यामध्ये भाजीमध्ये लांबवाली वांगी. तशी पण काळी वांगी, काश्मीरी. आता कधी करणार आहेस भाताचा? आता पावटा भात तुम्हाला कधी पाहिजे तर बनवीन. उद्या पाहिजे तर उद्या बनवून देऊ. नको, उद्या. उद्या बनव, उद्या. उद्या दाखवते पावट्याचा भात. आता पावटे तोडून ठेवतेस ना तू? ठेव. आई आता सोडून ठेवते आणि उद्या मग बनवणार आहे ती. नीलम जेवते म्हणून तोपर्यंत मी आता ब्रोकोली कट करते बारीक. बाकीचं तिने सगळं करून ठेवलंय. मी तर जेवली आल्यावरतीच, कारण मला खूप भूक लागलेली. मला अजून फ्रेश व्हायचंय, मी फ्रेश नाही झाली. मी एकदम बारीक कट करायला सांगितलंय तिने, तर मी एवढे बारीक कट केले. अजून पण बारीक कट करायचंय. आता एकदम मस्त बारीक कट झालंय. आईची भाजी पण झाली नाही. सोलून झालं तुझं? काय ग आई, सोलून झालं का? नीलमची आता तयारी झाली, म्हणजे भाज्या वगैरे कापून झाल्या. इथे तिने पूर्ण भाज्या कट करून ठेवल्या, मगाशी दाखवलं. आता हे बटर काढलंय आणि ह्याच्यावरती करणार आहे. राईस पेपर कुठे आहे? हे राईस पेपर आहे. हे तिने झेप्टो वरून मागवलंय. हे वाले कितीला मागवलंस? 99 ला मागवलंय. आणि ही वाली हे चिली ऑइल आहे. हे पण आम्ही झेप्टो वरूनच मागवलेलं. तर हे एकदम भारी, खूप छान आहे, मला हे खूप आवडतं चिली ऑइल. खरंच खूप मस्त आहे. आता काय कोणतं काय टाकते? ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल. माझे हे इथे मी झाड लावलेले, दोन्ही झाड माझे खराब झाले.
तर मला आता ट्री लावायचं आहे. किती छान झालं होतं, पण आम्ही बाहेर गेलेलो होतो ते पूर्ण खराब झालं गावाला गेलेलो तेव्हा. मी फक्त उभी राहणार आहे इथे, कारण की मला पण रेसिपी एक्झॅक्ट माहिती नाहीये. मध्ये मध्ये मी माझं टाकून दिलंय माझ्याप्रमाणे. आमच्याकडे एवढे पॅन आहेत तरी नीलम तू हाफ पॅन का घेतला? हा कधी वापरत ना आपण जास्त, म्हणून नाही. नशीब ऋतिक युएसएला आहे, नाही तर मला वाटतं अजून भांडी वाढली असती. ऋतिक आणि ही आणि मम्मी, बापरे, लोक कपड्यांची शॉपिंग करतात, ही लोक भांड्यांची शॉपिंग करतात दोघं जण. आता थोडं स्टॉप झालेत भांड्यांची शॉपिंग करायची, कारण का आता ऋतिक नाहीये. ऋतिकने तेवढं आणून ठेवलंय की म्हणजे ते हॉटेल मधलं पण जे देतात ते आणून ठेवलंय सगळं. ते तर यूज पण होत नाही, पण ते अस्थेटिक आहे सगळं. पण ना ह्या व्हेजिटेबल जास्त नरम नाही करायच्यात, आता क्रंची ठेवायच्यात. आता हे सगळं मिक्स करशील ना? कांदा पहिला, हे बाकीच्या व्हेजिटेबल्स उकडलेले आहेत ना, कांदा कच्चा होता ना म्हणून कांदा पहिला टाकला. आणि गाजर आणि हे तर कॅप्सिकम काय हेच ठेवायचं. कॅप्सिकम कमी करू का? नाही बरोबर आहे का? कॅप्सिकम बोलते, सॉरी, गाजर जास्त वाटतात मला गाजर. मग मी खाते ते, तुला जेवढं टाकायचं तेवढं टाक, बाकीचं मी खाऊन टाकते. आणि का मला जाम आवडतात गाजर. मला स्पॅच्युलाने हलवता येत नाही, चमच्याने येतं. कारण का जास्त यूज नाही करत ना आपण, कधीतरीच यूज होतो त्याचा. हे क्रीमी अनियन बनव, ह्याच्यात थोडीशी साखर टाक. कॅरेमलाइज्ड अनियन बनवतात ना तसे मी करते हे. चमच्याने नको टाकू, तिकडं थांब थांब. जास्त पण नाही टाकायचं, थोडं मीठ टाक. बघ एवढं, थोडं टाक ते पूर्ण, अजून टाक. स्लो कर ना गॅस, ते कॅरेमलाइज नाही होणार मग. सेजवान चटणी आग लगा दे. बस ना, जास्त पण नको ना, बस झालं. आता काय टाकायचंय? ह्याच्यातच टाकणार आहेस? टाक मग. आता कॅप्सिकम, थोडेसे गाजर. गाजर मला जास्त आवडत नाही म्हणून मी कमी टाकते. तुला आवडत नाही म्हणून कमी. वा, अजून टाकून देऊ का सगळं? गोड लागेल, होईल जास्त होईल. बरोबर. मशरूम, हे मशरूम बॉईल केलेले ते टाकते सगळे. आणि हे हिने पूर्ण चुरा करून टाकलाय ब्रॉकोलीचा. हिला कट करायला सांगितलं, बोललेली की हे कर म्हणून. ही मला बोलली ब्रोकोली बारीक कर म्हणून मी जास्त बारीक केले की जेणेकरून ते राईस पेपर फाटला नाही पाहिजे. बघू, आता हे गाजर राहिले, ते गाजर मी खाऊन टाकते. पाहिजे तुला? सगळं हाय फ्लेम वरच हे करायचं, स्टर फ्राय करायचं, म्हणजे क्रंची राहतील आणि पटापट हे होतील. सॉल्ट मला कमी वाटतंय. टेस्ट करून बघ. मला कमीच वाटतंय. पसरव सगळीकडे. अजून टाकू? बस. आई आमची बोलते चाय बनवते का? आमच्या आईला असं वाटतं एकदम परफेक्ट आहे. बाजूला होता. बरं सॉस वगैरे टाकू दे, मग जास्त खारट होईल ना. चमचा काढ. अरे सॉल्ट जास्त झालंय की काय बघ. आता भाजी ऍड कर. काय देऊ? चमचा दे. कोणता स्पून? सोया सॉस टाकू दे. दे पटकन ताई बॉटल. तुला का उभी केलीये मी इकडे? चिली फ्लेक्स आणि ते सगळं फोड. 1 स्पून मी सोया सॉस टाकते. आणि हे चिली फ्लेक्स आहे. आणि हे काय घेतलंयस तू? हे कट केलेलं नाहीये? नाही. हे तर ऑरिगॅनो आहे. केवढं टाकू बोल? टाकू नको, तू फोडून दे फक्त सगळं. आता मी गॅस थोडासा स्लो केलाय. चिली फ्लेक्स, सॉरी, हा ऑरिगॅनो आहे. थोडासाच टाकायचं.
मग हाताने टाक ना. माझे हात ओले. जास्त नको टाकू, खारडो लागेल ते, त्याच्याने ते वेगळं लागतं. चिली फ्लेक्स टाकू की नको? शेजवान चटणी मध्ये पण असतील. थोडेसेच टाकते हे जास्त नको टाकू. कारण की चिली ऑइल सोबत खायचं. ऑरिगॅनो जास्त नको टाकू. हे सगळं टाकू का? तुला आता माहिती, मला नाही माहिती. थोडंसंच तर आहे, 10 रुपयाचं पॅकेट आहे. थोडस बटर टाक. थोडंसं बटर. थोडंसच टाका, जास्त बस नको टाकू. टाक अजून, कमी आहे. बस. हे सगळं हे टाकून द्या आता. ठेव देतेच. आता हाय फ्लेम वर एकदा टॉस करून घ्यायचं, मग झालं. आता ही झाले फिलिंग डम्पलिंग्सची. आता ही थोडीशी हे झाली पाहिजे, थंड झाली पाहिजे. थंड झाल्यावर ह्याच्यात टाकायची. ही फिलिंग आता झाली, आता ही थंड करायची, मग डम्पलिंग्स मध्ये टाकायची. डम्पलिंग्स करायचा. राईस पेपर हे करायला, डीप करायला ह्याच्यात. घे मग. आणि कोणती तरी प्लेट घ्यायची मोठी, त्याच्यावरती तेल लावायचं आणि राईस पेपर ठेवायचा त्याच्यावरती, आणि मग फोल्ड करायचा. समजलं? दुसऱ्या प्लेटवर. झालंय थंड, तर बनवूया. पॅन घेतो खालचा. आणि हे का दिलं असेल ग मला? हे चांगलं आहे का? हो, चल ना पहिली. काय करू बोल. प्लेट देते पहिले तुला. पाणी घ्या आणि त्या प्लेट मध्ये. केवढं पाहिजे पाणी? एवढंच घ्या. बघ. आता ह्या प्लेट मध्ये पाणी घेतलंय थोडस. बस. हे मला राईस पेपर मोठा वाटतोय. एक डम्पलिंग एवढा बनवायचा काय? बघ हे बघ. तुटलाय. उलटा ठेवू का पहिलं? मी असं विचार करते उलटा. उलटच ठेव. कारण की चिपकून जाईल म्हणजे ते, नाही तर ते ओपन नाही होणार ना. क्यूटी माझी आई, तू क्यूट आहेस. हा क्यूट आहेस तू. वडी बनवली. बघ आता खाऊन. तुला आवडतं ना नवीन नवीन खायला? काढतात. पहिला ऋतिक होता तेव्हा ऋतिक आईला रोज नवीन नवीन काहीतरी खायला द्यायचं Order ना. करायला. झालं ना. झोमॅटो वरून निसता ऑर्डर. कागद नाहीये, मग तांदळाचं आहे. राईस पेपर आहे, राईस. तांदळाचा पापड. हो, तांदळाचं पापड. हा, ते बघ कसं पातळ आहे. हा अगं मोमोज खातो ना आपण, मोमोज तसंच बनवतोय आता. पण हे व्हेज आहे, व्हेज. ह्याच्यात पापड चिकन काय? नाही, ह्याच्यात भाज्यांचं आहे. एवढंच का? हो ना. आहे की हे बी अजून एवढं बनवायचंय. मग पापड कुठे येतात? आहेत की ते बघ पिशवीत. हे पापड फेण्यांचा पापड आहे. हे छरती झाकण काढून दे मला एक. अलगद काढा, ते तुटतायत. पहिले त्यांनी चेंज करायचंय का? हे ह्याच्यानेच करू का? ह्याच्याने नको करू, ते का? निघणार नाही. बघू का? हे बघ होतंय ना. अलगद करा प्लीज, वाट नको लावू. दुसरा घे स्पून, दुसरा स्पून घे. आता ह्याच्यामध्ये मी चिली ऑइल काढते आणि हे बाकीचे 4 झाले. 1 मिनिटात थोडं हे करते. हे झाले एवढे. नीलम किचन बोलूया आपण ना. नीलम किचन. आणि हे ऋतिकचं भांड, ऋतिकने आणलेली प्लेट. मी सजावट करून देते आता. चिली ऑइल मिक्स करून देते ना. वाव, चिली ऑइलचा स्मेल पण किती मस्त येते. 1 नीट स्पून काढू मिक्स का? कर. 1 स्पून काढू का? आपण पण खाऊया ना. मग तेच. त्या दोघी खाणार नाहीत मला असं वाटतं चिली ऑइल.
आई तर खायला आईला चिली खूप आवडते. मी यांना सजून दिले असं. आता त्यांना देते आणि तिकडे दाखवते कसं झालंय. त्या दोघी जणी सांगतील. थांब मी पण येते ताई, थांब ना. आता या दोघी जणी टेस्ट करून सांगतील कसं झालंय. सांगा, खावा. नाही, खा, गरम गरम थंड आहे, गरमच चांगलं लागतं. खा. प्लेट नाही तर त्याच्यातच खा. आता आम्ही खाऊन बघणार. तिकडं बरं. आम्ही खाऊन बघणार कशी नातींनी बनवलंय ते. काय बनवलंय? डम्पलिंग. बोल हा? बोल. डम्पलिंग. गंपी. डम्पी नाही, डम्पलिंग. गंपी. डम्पलिंग. ती मला नाही येत. डुमा बोल. डुमा. डुमा. दुबा. डम्पलिंग. गंपी. डुमा डम्पलिंग. डम्पलिंग. टप. ह्याच्यासोबत अरे. हारली एक खाऊन प्लेट आण तिला तू ताई. मग ठीक आहे, तू घे तू घे taste पहिलं, कर. चल. वाटी घे ही. वाटी घे ना हातात. त्याच्यासोबत खायची. कोणती चटणी? चिली ऑइल आहे. अरे घे, पकड जरा पलटी करून आण. कसं आहे, टेस्ट कशी आहे? चिली ऑइल कसं लागतंय? आम्ही आमच्या आईलाच बाळ बनवणार आहे. तिची खूप इच्छा होती बाळ बनायची, कारण का तिने ऋतिकचा आणि नीलमचा एक फोटो बघितलेला. त्या फोटोमध्ये ऋतिकला आम्ही बाळ बनवलंय. म्हणजे बाळ म्हणजे असंच आम्ही टाइमपास करत होतो की ऋतिकला बोललं असं फोटो काढ, लहानपणी असतो तसं. तर आई तर उभी आहे बघा कशी सावधानासारखी, बाळ बनायला रेडी आहे. तिला माहिती नाही आम्ही आता तिचा मेकअप पण करणार आहे. आई, तुला बाळ बनायचं होतं ना, हा, मला मग बनवायचं ही आहे. सावधान सारखी का उभी राहिले? हा? तुला स्टॅच्यू केलंय, म्हणजे? सावधान सारखी का उभी राहिली? सावधान. हा, अगं बोलली तू सावधानासारखी का उभी राहिलीस? सैताना सरी. सावधान सावधान. सावधान. हा, हा, मग उभी राहिले मग सावधानासारखी. मी काय करू आता? काय नाही, तुला बाळ बनायचंय ना. हो. आता मग ते यांना सांग मला बाळ बनायचंय. तिला तिला असं वाटतं की बाळ बाळ जे असतं, बाळ लोकांना काही टेन्शन नसतं, काय नाही, फक्त झोपायचं, खेळायचं आणि रडायचं ना. मग आता ती करणार आहे तसं. तिला मी ते साडी काढून ठेवले, अशी गुंडाळून ठेवले. गुंड दाखवते तुम्हाला. ही बघा, ही साडी काढली. त्या साडीने तिला गुंडाळणार आहे, पूर्ण पॅक करणार आहे. नीलम फोटो दाखव का जरा. मी ऋतिकचा आणि नीलमचा तुम्हाला फोटो दाखवते की कसा होता फोटो. ऋतिकला माहिती नाहीये. हा बघा, हा फोटो आहे तो. हा फोटो आम्ही आता रिक्रिएट करणार आहे. ऋतिकच्या जागी आई असणार आहे आणि नीलमच्या जागी मी असणार आहे. पण ऋतिकने तर असाच बसलाय, पण आम्ही आईला अजून आयडिया नाही. आम्ही तिला तर सजवणार आहे खूप. हे घे. बनवून लहान बाल बनवून. बल्लू नाही, मग? ऋतिक आहे हा. मग ते दाखवलीस ते त्याच्यात. हा, मग ते आता तुला पण असंच करतो, दाखवतो. म्हणजे मम्मी घ्यायची काय? मी घेणार आहे तुला. हा, हम्म. अच्छा. चला, हिला गुंडाळ. कोण गुंडाळते? मम्मी आमची गुंडाळते तिला. आई पोरगी आईला गुंडाळणार आहे. तिच्या आईने लहानपणी तिला पॅक केलेली आहे आणि आता मुलगी आईला हात वर पॅक बोल ना करणार आहे. मम्मी आता तिला गुंडाळून देणार आहे माझ्या हातात. मम्मीला करता नाही आलं ना, म्हणून आता नीलम आणि मम्मी दोघींनी तिला उभी केली आहे आणि आता तिला पॅक करतायत. बाळ मार खातय. बाळ बाळ मावशीचा मार खातय. पाय तर उघडेच आहे. ते बघ, आता पायाला मारणार आहे. टिकला लावायचंय पायाला तिच्या. मम्मीने पिन वगैरे आणलाय, म्हणजे काय बाळ काय आज बाहेर निघणार नाही. डायपर घाल ना, ते वरतून काढ ना जरा. बाळाला झोपता येत नाहीये. बाळाला आकडी आली. हे बाळ असं पण शिकला, पाय ठेवलं वर खाली. बाळ आमचं जन्मल्यावरती खूप खाल्लंय पोटात असताना, म्हणून पोटवर. आमचं बाळ बोलली खूप खातं पितं बाळ आहे. काय आमचं बाळ आहे ना, खातं पितं बाळ आहे. म्हणजे खूप खाऊन खाऊन
पोटला वरती आलाय. आमच्या मम्मीला नुसती घाई असते, घाई. खुळखुळत बाळ आमचं बोलतोय. बाळ तुला काय त्रास झाला तर बोल. बाळाची केस पिकलेत लवकरच. मला हसायला बाळ बोलतोय मला तुम्ही काय बोलू नका, मला हसायला येतंय. तर बाळाला टिक्का लावूया. बाळाने आमच्या बाळाने इथं लहानपणी जन्मल्यावरती टॅटो काढलेला. नाही गोंधून घेतलंय लहानपणीच. हा. बाळ पाय हलवायला लागले. इकडे नाही. आमच्या बाळाला आयब्रो नाही येत. आमचं बाळ आतल्या आत हसतोय. आमच्या बाळाला आहे ना हे असं हे लावायला खूप आवडतं. हे आमचं बाळ आहे ना, मी नाही लावलं तर स्केच पेननी गिरवतं. आमच्या बाळाला आयब्रो खूप आवडतात करायला. बाळ बोलते आमचं डोळं पुस, मी रडलो. आमच्या बाळाला हे आयब्रोला काजळ नाही लावलं ना तर मग बाळ आमचं काय करतं, स्केच पेनने गिरवतं. आता बाळाला पावडर लावतो. पहिले इथे लावते पावडर. सेम बाळ दिसते. आयब्रोला नको नको आता पूर्ण तोंडाला लाव. आमच्या बाळाला पावडर लावायला खूप आवडते. आली मेकअप पण झाला. आता पोटाला चटका थोडासा. आता बाळाचं जेवणाचा टाइम आहे. रडू नको बाळ. आमच्या मम्मीने खुळखुळा बनवलाय बाळाला चिंचुकाचा. आमचा आवाजच येत नाही. आता बाळाला पाणी पाजूया, ताण लागले म्हणून ओठ वरती करतायत. आता पारफाणी नारफाय हरफाय तर मिरफी लिरफिंबाचा लाडफा घ्यायचा. हा पाणी पाजा आता बाळाला. बाळ बरं नव्हतं वाटत, औषध पाजलं बाळ पितलं. बाळाची केअरटेकर आहे. बाळ रडलं औषध पिल्यानंतर. बाळ आमचं रडलं औषध पिलं बाळाने. छकुला आसू पालाला दूध पाजतो. औषध बाळाला. बोलते छकुला. छकुला बोलते. असं दूध पाजतात काय? दूध नाही, कडकडू औषध औषध. नको ना. बघ हिला वाटलं काहीतरी येत नाही. मोठू म्हणणे मम्मी तिकडे मम्मी. बोल ना बाळ, माझं बाळ म्हटलं ना. उठ उचल मम्मीला जरा मार फागून जर पेते. आई बाळ बनून कसं वाटलं? मला चांगलं वाटलं. माझी इच्छा झाली बाळ पूर्ण व्हायची आणि मला चांगलं वाटलं. आतमध्ये बांधून ठेवली. इतकं बाळासाठी मी इतकी मी हे झालो होतो ना, कधी मी बाळ बनतोय.
मला बाल बनवलं पण मला माकडच बनवून ठेवलं शपथ. काय फोटो नाही दाखवला का मी तू? एकदम चकितच झालो. तेव्हा तुझा फोटो बघ. काय पावडर लावली, काय काजल लावलं आणि बाल बनवलं तर बघा असं श्रुतीला दाखव. एकदमच मला कसं तरीच वाटलं. माकड. माकड माकड. हा? हॅलो. एक सेकंड. आमच्या बाळाला नथनी पण आहे. हा? ऋतिक बनलेला ना. ऋतिक, बाल बघ बाल. बनवायचं तर माकड केलं माझं. तुझी पण इच्छा होती ना बाल बनवायची, ते आता पूर्ण केले. पण आयब्रो बघणार होती की कसं आहे, मला लय हसायला बघ बघ. येतं. आयब्रो हायलाइट कर का जरा. इकडचं पावडर लागले. की आला की व्हिडिओ. ए आई खोल तिला कसं झालं असेल. मनाची ठेवतोय का बांधली बालाची. बाल बाल करून ठेवले बांधून. अरे बालाच आता वरच काय फडकत गुंडून ठेवलेली, बालाला बांधून ठेवली होती ना, ते आता काढतो. आता बालच काढतंय. बाळ आता आमचं मोठं झालं, आता तो स्वतःच जाणार तोंड धुवायला. आता आम्हाला तोंड धुवायची गरज नाही. हे बघ, हे बघ. मला जाम आवडतं. हे हँग होत.